मंडळी चला पाहूया आपण सागाचे झाड. हे पहा, हे आहे सागाचे झाड. किती मोठं आहे बघा. बघा, हे आहे छोटे सागाचे झाड. पाहिलात छोटे सागाचे झाड कसं मस्तपैकी. हे आहे छोटे सागाचे झाड. हे बघा, ही पानं, ह्याची पानं आहेत ना, आतल्या साईडने खरखरी आहे आणि इथून बघा, इथून अशी ह्या लाईनी आहेत, पण इथून प्लेन आहेत अशी. ह्या पानांचा उपयोग आहे ना, खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. तांदळाचे प्रकारामध्ये आपण खूप काही व्हरायटी आहेत, त्यामध्ये हा पानाचे तांदळाचे ठेवू, पिठाचा गोळा ठेवायचा, त्यामध्ये फणसाचे किंवा कोणत्या कोणत्या फ्लेवरचे आपण पदार्थ बनवायचे आणि त्या ह्याच्यामध्ये ते ओले असताना त्याच्यामध्ये ठेवायचे पिठाचा गोळा. आणि हा पान असा फोल्ड करून त्याला असा बंद करायचा आणि वाफवून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, ह्या पानामधले जे जीवनसत्व आहेत ते त्या पदार्थामध्ये उतरतात. आणि हा पान पाहिलं, हा पान ना असा चोळला ना आपण झाडावर हातावरती, ह्या पानाचा कलर बघा असं लाल होतं. माझी बोटं आता लाल होती. बोटं दिसते माझी लाल झालेली. हा लालसर कलर आहे ना, त्या पदार्थामध्ये उतरतो आणि ते पदार्थ एवढे खमंग सुगंध असे खाण्यासाठी मस्त होते. ह्या झाडाचा उपयोग आहे ना, लाकडाचे जे वैशिष्ट्य आहेत त्याला जास्त वाळू लागत नाही आहे आणि टिकाऊ पण आहे झाडाचे लाकूड.